स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते कृष्णा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून परभणी शहरातील वसमत रोड परिसरात वसंतराव नाईक पुतळ्याजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या कृष्णा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा राज्याच्या आरोग्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी कृष्णा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या विविध वैद्यकीय सुविधा व उपचार पद्धतींबाबत उपस्थितांना माहिती दिली. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा आणि विविध उपचार सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्याने परभणीच्या आरोग्य क्षेत्रात या रुग्णालयाची महत्त्वपूर्ण भर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. या रुग्णालयात स्त्रीरोग व प्रसूतीगृह, ट्रॉमा केअर सेंटर, हाडांचे विकार व सांधेदुखीवरील उपचार, रेडिओलॉजी, मेडिसिन, सर्जरी, बालरोग तसेच अतिदक्षता विभाग ICU यांसह विविध सुविधा उपलब्ध आहेत. गंभीर व अपघातग्रस्त रुग्णांसाठी 24 तास आपत्कालीन सेवा तसेच रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्यास हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संजय रोडगे, महापौर सय्यद इक्बाल, भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, सेलू नगराध्यक्ष मिलिंद सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष लता आकडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर, डॉक्टर गणेश पारवे, डॉक्टर अपूर्वा पारवे रोडगे, डॉक्टर सविता रोडगे, डॉक्टर आदित्य रोडगे, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर, विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आणि शुभेच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक कुटुंबासाठी दर्जेदार आरोग्य सेवा हे उद्दिष्ट समोर ठेवून सुरू करण्यात आलेल्या या हॉस्पिटलमुळे परभणीसह ग्रामीण भागातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा आपल्या शहरातच मिळणार आहेत. त्यामुळे उपचारासाठी मोठ्या शहरांकडे जाणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर झालेल्या या उद्घाटनामुळे परभणीच्या आरोग्य क्षेत्रात आधुनिक आणि सर्वसमावेशक वैद्यकीय सेवेचे नवे पर्व सुरू झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. भूक लागली वाटतं. भारत माता की. आज आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस, त्या दिवसाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आज आपल्या परभणीकरिता आणखीन एक आनंदाचा दिवस. आज आपल्या कृष्णा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या सोहळ्यासाठी उपस्थित ज्यांनी आता मार्गदर्शन केलं आणि ज्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी सुसज्ज असं हे कृष्णा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं इमारत उभी राहिली आणि या जिल्ह्यातीलच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याचा संकल्प करत जे हॉस्पिटल उभं राहिलेले आहे ते डॉक्टर संजय रोडगेजी व त्यांच्या अर्धांगिनी डॉक्टर सविताताई रोडगे आणि त्यांचे जावई डॉक्टर गणेश पारवेजी, कन्या डॉक्टर अपूर्वा रोडगे, सुपुत्र डॉक्टर आदित्य रोडगे, आपल्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षा लताताई वाकळे, महापौर सय्यदजी इक्बाल, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेशजी भुमरे, सेलू नगरपालिकेचे नगराध्यक्ष मिलिंदजी सावंत, जिल्हा परिषदचे सदस्य परमेश्वरजी निर्वळ, सारिकाताई पारवे, मनीषाताई जाधव, आदित्यजी नखाते, उपस्थित सर्वच डॉक्टर साहेबांच्या विनंतीला मान देऊन आलेली सर्व मंडळी. खरं तर मी तुमची सगळ्यांची क्षमा मागते. आपला 11 वाजताचा टाइम आणि आता 1 वाजले, परंतु आज आपल्या सगळ्यांना माहिती स्वातंत्र्य दिवस आहे आणि खूप सारे उद्घाटन, खूप सारे कार्यक्रम आजच्या दिवशी होत आहेत. म्हणून प्रत्येक ठिकाणी थोडा थोडा वेळ देत देत मला या ठिकाणी यायला उशीर झाला आणि माझी अशी इच्छा होती डॉक्टर साहेब की आज कृषी मंत्री भरणे मामा सुद्धा आपल्या जिल्ह्यात आहेत, त्यांच्यासोबत यावं म्हणजे एक चांगला आपल्याला एक कार्यक्रम होऊन जाईल. पण त्यांना थोडासा आणखी यायला वेळ आहे आणि मलाही पुढच्या कार्यक्रमांना जायचंय. पण आज डॉक्टर गणेश आणि डॉक्टर अपूर्वा यांच्यासह सर्वच टीम म्हणजे सुपर स्पेशलिटी, त्यामध्ये आपल्याला स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, रेडिओलॉजी विभाग, बालरोग तज्ञ विभाग, जनरल सर्जरी,
जनरल मेडिसिन विभाग, नेत्ररोग विभाग, फिजिओथेरपी विभाग, हे सगळ्या आजारांवर उत्तम असे उपचार ह्या कृष्णा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये केले जाणार आहेत. मी जेव्हापासून आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये या समाज कार्याच्या माध्यमातून राजकारणामध्ये आले, अनेक हॉस्पिटलच्या उद्घाटनाला मला जायचा योग आला आणि आता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राज्य आरोग्य मंत्री काम करत असताना अनेक नवनवीन हॉस्पिटल मग महाराष्ट्रभरातून अनेक जण बोलवतात उद्घाटनाला, जायचा योग येतो. परंतु ही कृष्णा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ज्या पद्धतीने प्रत्येक विभागाला काय पाहिजे आणि कुठलंही पेशंट आला तर गडबड झाली नाही पाहिजे, त्या पेशंटला तिथेच सगळी सुविधा तात्काळ मिळाली पाहिजे. एकदम चांगल्या पद्धतीचे ऑपरेशन थिएटर सुद्धा प्रत्येक विभागासाठी सेपरेट केले. आयसीयूच्या रूम चांगल्या बनवल्यात. एकदम सुंदर असं नियोजन डॉक्टर साहेब तुम्ही या ठिकाणी केलेले, मी तुमचे मनापासून अभिनंदन करते. पण परभणी जिल्ह्यात नाही, आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा नाही अशा पद्धतीचं नियोजन सुंदर असं आपलं हे हॉस्पिटल झालेलं आहे. आणि मला खात्री आहे की आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये त्या देशातल्या प्रत्येक शेवटच्या व्यक्तीला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे म्हणून जगात कुठेच नाही अशी पंतप्रधान आयुष्मान भारत योजना मोदीजींनी आणली. आणि त्याच धर्तीवरती राज्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महात्मा ज्योतिबा फुले योजना आणली. आणि सतत त्या नेत्यांचं सांगणं असतं की आरोग्यम धनसंपदा, आरोग्य जर आपल्या देशातल्या आपल्या राज्यातल्या लोकांचं चांगलं राहिलं तरच आपला देश आपलं राज्य हे चांगला या ठिकाणी आनंदी विकसित होऊ शकेल, प्रत्येक परिवाराचा विकास होऊ शकेल आणि सुदृढ आयुष्य सगळ्यांना मिळालं पाहिजे. शारीरिक मानसिक आरोग्य सगळ्यांचं जपलं पाहिजे. त्यासाठी सरकार म्हणून तर अनेक योजना आणते, अनेक हॉस्पिटल्स नवनवीन बांधलेले आपण आज आपल्या सरकारी दवाखान्यांमध्ये पण उच्च अशा ट्रीटमेंट आपण या ठिकाणी देतोय. तरी देखील आपली 140 करोडचा आपला देश आहे. एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी लोकसंख्या आहे. प्रत्येकाला सुंदर अशा ट्रीटमेंट सगळ्याच हॉस्पिटल्सच्या मध्ये मिळाली पाहिजे. कारण प्रायव्हेट हॉस्पिटलचं पण महत्व अनन्य साधारण आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये आपण सर्वांना ट्रीटमेंट देतोच, परंतु ह्याही प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा जे पेशंट रुग्ण ट्रीटमेंट घेऊ इच्छितात त्यांचं सुद्धा अफोर्डेबल म्हणजे बजेट मधलं ट्रीटमेंट झाली पाहिजे याच्यावरती सुद्धा सरकार लक्ष देऊन आहे. म्हणून मी डॉक्टर गणेश आणि अपूर्वाला विनंती करते की आपल्या सगळ्या योजना आपल्या हॉस्पिटलला घ्या, जेणेकरून येणारा प्रत्येक पेशंटला आपल्याला चांगल्या सुविधा या ठिकाणी अत्यल्प दरामध्ये सुविधा देता येतील. कारण मला माहिती आहे एवढं मोठं हॉस्पिटल सांभाळायचं खूप मोठा मेंटेनन्स तुम्हाला येणार आहे. म्हणून सारखे फोन दिदीचे कधीच येणार नाही की याचं बिल एवढं माफ करा तेवढं माफ करा. जेवढं होईल तेवढं बिल तुम्ही कमी करा असं सांगेल. आणि मला खात्री ज्या पद्धतीने डॉक्टर संजय रोडगे साहेबांनी, डॉक्टर सविता मॅडमने आपल्या सगळ्यांना जे या ठिकाणी संस्कार दिलेले, प्रत्येक रुग्ण याचं बघा एवढं सुंदर त्यांचे सगळेच बाकीचे डॉक्टर्सची मी नावं या ठिकाणी वाजत नाही. ह्या तरुण डॉक्टरांना ह्या परभणी नाही तर चांगल्या पुण्या, मुंबई, दिल्ली सारख्या, हैदराबाद सारख्या ठिकाणी सुद्धा ते जाऊन त्यांचे स्वतःचं प्रॅक्टिस, त्यांचं स्वतःचं करिअर तिथे उभं करू शकले असते. परंतु आपल्या जिल्हावासियांना उत्तम सुविधा द्यायची, जे शिक्षण आपण घेतलंय त्याचा फायदा आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना झाला पाहिजे, हाच मानस यांनी ठेवला. ज्या पद्धतीने डॉक्टर संजय रोडगे साहेबांनी मला वाटतं 30-35 वर्षापूर्वी सेलूला जाऊन प्रॅक्टिस चालू केली की तालुक्याच्या छोटं तालुका आहे तिथे मी काय करू, मला तर एवढ्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये संधी आहेत हा विचार न करता माझ्या लोकांना योग्य उपचार मिळाले पाहिजे हा मानस त्यांनी ठेवला. त्याच पद्धतीने सर्वच डॉक्टर या कृष्णा मल्टी स्पेशलिटीचे जे डॉक्टर आहेत त्यांचंही मनापासून कौतुक करते, अभिनंदन करते की खूप चांगल्या पद्धतीने आपण ही नवीन सुरुवात केलेली आहे. लोकांचा विश्वास आपण संपादन करावा आणि जास्तीत जास्त आपले रुग्ण कसे येतील आणि आले की लगेच त्यांना कसं आपल्याला चांगली ट्रीटमेंट देता येईल, जेव्हा जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगलं राहील. कारण की बघा हॉस्पिटलच्या उद्घाटनाला गेल्यावर शुभेच्छा देणं म्हणजे आपल्या जनतेचं आरोग्य खराब करून घेणं असं म्हणतात. परंतु योग्य उपचार योग्य वेळी मिळणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि या ठिकाणी
आपण डायग्नॉस्टिक सेंटर सुद्धा चालू केलेलं आहे. लवकरच ते वेळेत डायग्नॉस्टिक झाला पाहिजे की या रुग्णाला काय अडचण आहे आणि त्याच्यावरती उपचार काय गरज आहे. वेळेत त्यांना उपचार मिळाले तर कुठल्याही मोठ्या दुसऱ्या आजारांपासून आपण रुग्णांना वाचवू शकतो. आणि मला खात्री आहे की तुम्ही प्रामाणिकपणे आपल्या लोकांना उत्तम सेवा द्यालच. या ठिकाणी पारवे परिवाराचं पण मी कौतुक करते. आज खरं डॉक्टर आपल्या गणेश यांचे पिताश्री या ठिकाणी नाही आहेत, पण ते आज असले असते तर त्यांनाही अभिमान वाटला असता की किती चांगल्या पद्धतीने एवढ्या लहान वयामध्ये माझ्या मुलांनी एवढं मोठं हॉस्पिटल या ठिकाणी उभं केले. खरंच मी आपल्या सर्वच टीमचं कौतुक करते आणि अपेक्षा व्यक्त करते की आपल्या जिल्हावासियांच्या आरोग्याची काळजी तुम्ही चांगल्या पद्धतीने घ्याल. जिल्ह्यातल्या सर्व लोकांचा विश्वास आपण संपादन कराल आणि चांगली सुविधा या ठिकाणी आपण द्याल. आरोग्य मंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून ज्या ज्या अपेक्षा तुम्ही माझ्याकडून कराल त्या अपेक्षा पूर्ण करण्याचाही शब्द आपल्याला या ठिकाणी देते. तुमच्या भरभराटीच्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या दुसऱ्या पिढीचं पदार्पण या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये होत आहे आणि त्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातलं एक उत्कृष्ट रुग्णालय ज्यामध्ये सर्व स्पेशालिटीचे डॉक्टर्स या ठिकाणी असतील अशा प्रकारचं रुग्णालयाचं आम्ही आज माननीय मेघनादिदी बोर्डीकर आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हाताने आज या ठिकाणी त्यांचं उद्घाटन रीतसर झालेलं आहे. आणि आम्हाला खूप अभिमान आहे की आमची जी दुसरी पिढी या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रात येते ती आमच्यापेक्षाही कॉम्पिटंट अशी पिढी या ठिकाणी आहे. आणि त्यामध्ये स्त्रीरोगाचे संदर्भातले, प्रसूतीच्या संदर्भातल्या सगळ्या अवघड शस्त्रक्रियासुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं होतील. त्यासोबतच ऑर्थोपेडिकचे जे काही केसेस असतील त्यामध्ये गुडघ्याचं प्रत्यारोपण असेल, मणक्याच्या शस्त्रक्रिया असतील, फ्रॅक्चर्स असतील, याचं पण सुविधा या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासोबतच उत्कृष्ट सोनोग्राफी मशीन, आता CT स्कॅनसुद्धा आम्ही लवकरच आमचं येईल 1-2-4 महिन्यामध्ये. आता आदित्य जो आहे तो त्याचं स्पेशलायझेशन आणखीन करतो आहे. तो MD रेडिओलॉजी आहे आणि सुपर स्पेशलायझेशनसाठी आता तो काम करत आहे. त्याचं कंप्लीट झाल्यानंतर या रुग्णालयामध्ये अजून चांगल्या फॅसिलिटीजची भर पडणार आहे. आणि त्यांच्यासोबतच बालरोग विभाग या ठिकाणी आहे, जनरल सर्जरी आहे. एक परभणी जिल्ह्यातलं उत्कृष्ट ICU आम्ही या निमित्तानं इथे 15 बेडचा ICU पण करत आहोत. आणि अत्यल्प दरामध्ये लोकांना चांगल्या फॅसिलिटीज भेटाव्यात, चांगल्या दर्जाच्या सुविधा भेटाव्यात, हा आमचा प्रयत्न आहे. आणि एक इमानदारीचा वारसा घेऊन या ठिकाणी आमची जी पुढची पिढी या ठिकाणी काम करणार आहे. संजय रोडगे साहेब हे शिक्षण क्षेत्रातील शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जातात परभणी जिल्ह्यात. नेमका डॉक्टर पेशात आहे असं असणार का? नाही, मी पहिले गायनेकोलॉजिस्टच आहे. मी पहिले त्याच माध्यमातून मी माझी ओळख पूर्ण जिल्ह्यामध्ये निर्माण केली. ज्या शस्त्रक्रिया आजही परभणीमध्ये होत नाहीत त्या पण शस्त्रक्रिया मी सेलूसारख्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि आज 32 वर्षानंतर आम्ही परत याचा विस्तार जिल्हा स्तरावर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि त्याच पद्धतीचं काम म्हणजे जिल्ह्यामध्ये मी जे शिक्षण क्षेत्रात काम केलं आहे तसंच काम या ठिकाणी आमचे मुलं जे आहेत या ठिकाणी आरोग्य क्षेत्रामध्येही जिल्हा स्तरावरती उत्कृष्ट असं काम करतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आतापर्यंत आपण पाहतोय की बऱ्याच रुग्णांना रेफर करण्यात येतो पुण्याला, मुंबईला किंवा आता जवळपास नांदेडला पाठवायची. आता ती गरज पडेल का? मी मागच्या 30 वर्षापासूनचं सांगतोय, सेलूमध्ये सुद्धा मला कधी रुग्ण नांदेडला रेफर करायची गरज पडली नाही. त्या काळात तर म्हणजे ब्लड बँकसुद्धा नव्हते आमच्याकडे. आरोग्य सुविधा अत्यल्प असताना आम्ही सेलूसारख्या छोट्या गावात, छोट्या दवाखान्यामध्ये उत्कृष्ट सेवा दिलेल्या आहेत. अवघडातल्या अवघड शस्त्रक्रिया आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत. तर इथं तर खूप सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे आता रेफरल करण्याचं जे प्रमाण आहे ते निश्चितच कमी होईल. परंतु बऱ्याचदा कसं असतं, एखादी अवघड केस करायला गेलं आणि त्यामध्ये दुर्दैवाने 100% यश येत नसतं. आणि मग त्याच्यामुळे लोक, आमचे डॉक्टर मंडळी त्याच्यामध्ये थोडंसं कॉशियस झालेली आहेत की आता काही आपण कॉम्प्लिकेटेड केस एखादी घ्यावी आणि परत काही जर प्रॉब्लेम त्याच्यामध्ये निर्माण झाला तर विनाकारण लोकांचा रोष होतो. आणि तेच एकमेव कारण आहे मला असं वाटतं रेफर करण्यामागचं. बाकी इथं कोणी कॉम्पिटंट नाही डॉक्टर अशातला भाग नाही आहे. परंतु नंतरचे कुटाणे नको म्हणून डॉक्टर लोक रेफर करतात असं माझं वैयक्तिक मत आहे. लोकांनी सुद्धा या गोष्टीला सहकार्य करायला पाहिजे.
आणि जसं प्रत्येक गोष्ट 100% पॉसिबल नसते, तसंच वैद्यकीय क्षेत्रातही असतं की 100% रुग्णांना तेवढाच गुण येईल आणि त्याच मोजमापामध्ये येईल असं कधी नसतं. त्यामुळे लोकांनी पण समजदारीने या गोष्टी घेतल्या पाहिजेत. वैद्यकीय आणि क्षेत्रातला अनुभव पाहता आता आपण परभणी जिल्ह्यातल्या नागरिकांना काय आवाहन कराल? नाही, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आता सुपर स्पेशलायझेशनचं सुद्धा उपलब्धता झालेली आहे, परंतु वाढता ताण आणि जी लोकांची लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं हृदयरोग आणि मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत आणि त्या माध्यमातून इतर रुग्ण वाढत आहेत, तर आपल्याला या सर्व बाबीमध्ये एकतर लोकांनी आहारामध्ये संतुलन बाळगणं खूप महत्त्वाचं आहे. एक सकस असा आहार घेतला पाहिजे. प्रिपेअर्ड फूड जे असतं, प्रिझर्व फूड, त्याचा वापर कमी केला पाहिजे. जंक फूडचा वापर नाही केला पाहिजे. आणि एक्झरसाईज जर नियमितपणाने केली तर निश्चितपणे लोकांचं आरोग्य सुधारण्यास मदत होईल. यातूनही जर काही आजार झाले तर त्या ठिकाणी आमच्यासारखे रुग्णालय तुमच्या सेवेमध्ये हजर आहोत. ओके. धन्यवाद.